अरे ये रवी, कुठून आला तू? मी घरूनच आलो. बाकी सगळं ठीक आहे? सगळं मजेत आहे. हम्म. मामी आहे का घरी? हा काऊ, नाही, पाणी पाहिजे होतं. राहू दे आता. एवढं विचार लागते का राजा? रश्मी, काय आहे? अहो नाही, मा भाचा आला का नाही, पाणी आण, पाणी पाणी. घे पाणी. मामी फक्त 2 मिनिट बसा, मला बोलायचं आहे. मला माहित आहे तुमच्या पोरीच्या मागा लागलो मी, म्हणून मला राग करता ना तुम्ही. पण आता मला तुमची पोरगी पाहिजे नाही, मी तुमच्या पोरीसोबत लग्न करणार नाही आहो. कौर काय झालं? कारण मला दुसरी पोरगी आवडते आणि ते पोरगी माझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. आणि तसंही मामीला मी पसंत हाव नाही ना, मग तुमची पोरगी तर तुम्ही देत ना, म्हणून म्हटलं आता तिच्यासोबत लग्न करतो. बाबू लय चांगला निर्णय घेतला त्या. मी तर तुला पहिल्यापासूनच म्हणो की माझ्या पोरीच्या मागं काय आहे, तुला लय चांगल्या पोरी भेटते अजून. बरं झालं त्या दुसरी पोरगी पाहिली. लय चांगलं काम केलं त्या. तू बस मी त्यासाठी चहा करतो काय. मी काय म्हणून राहिली तुम्हाला, चिकन घेऊन या, असायला जेवण करूनच पाठवतो. चांगलं घेऊन या 1 किलो काय. पण मला एक सांग, पोरगी कोण आहे राजा? तुमच्या मोठ्या बहिणीची पोरगी आहे ना, त्या चंद्रपूर आल्या, इंस्टाग्रामवर ओळख झाली. ठेव ठेव चहा ठेव पटकन याच्यात. ठेव लवकर चहा, ठेव. आम्ही पोरगी देऊन नाही राहिलो म्हणून काय तू माझ्या बहिणीच्या पोरीच्या मागे लागला काय? कशी जैरल बाई आहे बाई, स्वतःची पोरगी तर देऊनच नाही राहिली, इकडे मला तारले लागू येऊन राहिली. काय राजा मामा, अरे भाचा थांब ना. मी जर बिना लग्नाचा राहिलो ना तर याला जिम्मेदार तुम्ही राहा, मामी लक्षात ठेवता तुम्ही.